अवैध दारू व्यवसायावर मालेगाव पोलिसांची धाक कारवाई। मालेगाव दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच माननीय श्री तेगबीर सिंह संधू अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू व्यवसायावर मोठी छापा कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाणे व वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीतील विविध गावांमध्ये लपून छपून सुरू असलेल्या अवैध हातभट्टी व गावठी दारू निर्मिती व्यवसायावर विशेष पथकाने धाड टाकली। या कारवाईत एकूण 28 हातभट्टी नष्ट करून सुमारे 16,800 लिटर गावठी दारूचे रसायन आणि 80 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली। एकूण अंदाजे 3,80,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल नाश करण्यात आला आहे। पोलीस ठाणेवार कारवाईचा तपशील। वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीत 11 गुन्हे दाखल। मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत 5 गुन्हे दाखल। एकूण 16 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू आहे। मुख्य गावांमध्ये केलेली कारवाई: अंजग, वडेल, काष्टी, रावळगाव, गाळणे, बंधारपाहे, पाटणे, चिंचवड, येसरगाव, गिलाणे इत्यादी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर रसायन व गावठी दारू निर्मिती नष्ट करण्यात आली। कारवाई पथक: माननीय श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व माननीय श्री तेगबीर सिंह संधू अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पोलीस अंमलदार सचिन बेदाडे, अंमलदार दिनेश शेरावते, पोलीस अंमलदार अक्षय चौधरी, पोलीस अंमलदार राकेश जाधव, पोलीस अंमलदार राम निसाळ, पोलीस अंमलदार प्रशांत बागुल, पोलीस अंमलदार निवृत्ती काळे आदींनी ही यशस्वी कारवाई केली। या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। तसेच सट्टा मटका यावर देखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।